जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर खेळता तेव्हा तुमची विकेट देता, पण जेव्हा तुमच्या डोक्यावर प्रेशर नसतं तेव्हा तुम्ही शुअर शॉट 6 मारता. की मुलांनी आतापासून सिरियस होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सो दिस इज द राईट टाइम टू शूट अ व्हिडिओ. हा व्हिडिओ शूट करण्याचा राईट टाइम आहे, लक्षात ठेवा. जर का तुम्ही हे डिसिजन या महिन्यात घेतले नाही तर कदाचित 3-4 महिने निघून गेले तर मुलाचं तुमच्या नुकसान झालेलं असेल. आणि 11वीतनं 12वीत जाण्याची गरज याच महिन्यात का बरं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. या केसमध्ये त्यांचे रिझल्ट येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. जर चांगले कॉलेजेस पाहिजे असतील ना इंजिनिअरिंगचे तर मिनिमम स्कोअर तुमचा अबाव 98% पाहिजे. त्यामुळे फर्स्ट अटेम्प्टमध्ये मार्क येणं फार गरजेचं आहे, कारण तिथून मुलाची पूर्ण सायकोलॉजी चेंज होईल. तर आपल्याला आपला सिलेबस 12वीचा आत्ताच 1 जानेवारी 2026 पासून सुरू करणं गरजेचं आहे. तर तुमच्याही सोसायटी, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये असे स्टुडंट्स आहेत की ज्यांचे 10वीचे पर्सेंटेज हे 90 होते, ज्याचे 10वीचे पर्सेंटेज हे 90 होते आणि 11वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे डायरेक्ट पर्सेंटेज हे 50, डायरेक्ट 75% आले. पर्सेंटेज 20% ड्रॉप झाले. त्याचं रिझन काय? सायन्समध्ये तोच मुलगा रिझल्ट देतो जो स्वतःबद्दल प्रामाणिक असतो, सिन्सिअर असतो. हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स. काय बोलता मी? पॅरेंट्स. आजचा हा व्हिडिओ जेवढा स्टुडंटसाठी महत्वाचा आहे, जेवढा मुलांसाठी महत्वाचा आहे, तेवढा आई वडिलांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? ज्या आई वडिलांची, ज्या पॅरेंटचे मुलं हे आता 11वीतनं 12वीत जाणार आहेत. ओके सॉरी 11वीतनं 12वीत जाणार आहे म्हणजे ज्या पॅरेंटच्या डोक्यात असं आहे की आपले मुलं हे 11th स्टँडर्डमध्ये आहेत, त्यांनी पहिले डोक्यातनं हा कॉन्सेप्ट काढा. तुमचे मुलं 11वीत आहे, 11वी अजून अर्धीच झालेली आहे, अजून 12वीत जायला 5-6 महिने टाइम आहे. हे जर का तुमच्या डोक्यात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जेव्हा तुम्ही बघाल, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की आपण किती चुकीच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये आहोत आणि काय चुकीचे प्रिस्क्रिप्शन आहेत. जर का वेळेवर पाऊल उचलल्या गेले नाहीत, मुलांनी जर का सिरियसली झालं नाही, जर का पॅरेंट्सनी वेळेवर लक्ष दिलं नाही तर आपल्या मुलांचं काय काय नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला जर का बघायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, 11वी-12वीचे क्लासेस लावायचे आहेत, कोचिंग लावायचे आहेत, लाखोत पैसे भरायचे आहेत, कॉलेजेस करायचे आहेत, पण शेवटी जर रिझल्ट आला नाही तर काय? मग सर एवढे आम्ही पैसे दिले तर रिझल्ट येणारच? रिझल्ट येणार नाही. सर आमची मुलं अभ्यास सुद्धा करतायत, रिझल्ट येणारच? रिझल्ट येणार नाही. कारण रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि तोही स्ट्रॅटेजिकली अभ्यास करावा लागतो. आणि स्ट्रॅटेजिकली अभ्यास तेव्हाच केला जातो जेव्हा मुलाला एखाद्या गोष्टीचा आउटपुट माहीत असतं. सर आउटपुट म्हणजे काय? मला काय करायचं आहे, मला कुठलं कॉलेज हवं आहे, इंजिनिअरिंग करायचं तर किती पर्सेंटेज पाहिजे, दॅट इज कॉल्ड ॲज रिव्हर्स इंजिनिअरिंग. जर काय मुलांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा अभ्यास करून जर का आपल्या अभ्यासासोबत त्या रिव्हर्स इंजिनिअरिंगचा अभ्यास मॅच केला तरच तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस. अदरवाईज एखादा मुलगा अभ्यास करत आहे पण प्रॉब्लेम आहे की त्याचे मार्क येत आहेत, असा रिझल्ट येणार नाही. तुमची 10वी संपली, 11वीला तुम्हाला 11वी-12वीला स्ट्रॅटेजिकली अभ्यास करावा लागतो. जर का स्ट्रॅटेजिकली अभ्यास करत नसेल, फक्त मूर्ख हार्डवर्क करत असेल, मुलं हार्डवर्क करत असतील तर तुमच्याही सोसायटी, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये असे स्टुडंट्स आहेत की ज्यांचे 10वीचे पर्सेंटेज हे 90 होते, ज्याचे 10वीचे पर्सेंटेज हे 90 होते आणि 11वी-12वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांचे डायरेक्ट पर्सेंटेज हे 50, डायरेक्ट 75% आले. पर्सेंटेज 20% ड्रॉप झाले. त्याचं रिझन काय? मुलं अभ्यास भरपूर करतात पण स्ट्रॅटेजी माहीत नाही. हे तर आतापर्यंत. पण आता जे आपले मुलं 2026-27च्या बॅचमध्ये राहणार आहेत, जे स्टुडंट्स 2027ला बोर्डची एक्झाम देणार आहेत, त्यांच्यासाठी तर मी भन्नाट स्ट्रॅटेजी घेऊन आलो आहे. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, कारण शेवटी तुम्हाला सगळ्यात मोठी चक्कर येणार आहे. तुम्हाला समजेल की किती महत्त्वाचं आहे की काही डिसिजन तुम्हाला आत्ता ताबडतोब जे म्हणतात ना, तुम्हाला हे डिसिजन याच महिन्यात घ्यावे लागतील. जर का तुम्ही हे डिसिजन या महिन्यात घेतले नाही तर कदाचित 3-4 महिने निघून गेले तर मुलाचं तुमच्या नुकसान झालेलं असेल. जरी तो मुलगा हुशार असेल, जरी तो खूप अभ्यास करत असेल, पण त्याला स्ट्रॅटेजीच माहिती आहे. आता ही स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी काही मी गोष्टी तुम्हाला सांगतो. काय गव्हर्नमेंट चेंजेस करतायत, काय एज्युकेशनमध्ये चेंजेस होत आहेत आणि कशा एक्झाम पॅटर्न चेंज होत आहेत, टाइम टेबल कसे चेंज होत आहेत, जे आई वडिलांचं याच्याकडे लक्ष नाही आहे, मुलांचं सुद्धा याच्याकडे लक्ष नाही आहे. ओके, तर ते काय गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल थोडा आपण गेल्या 5-6 वर्षाचा मॅप बघू. जसं आता हा व्हिडिओ सेपरेट कुणासाठी तर 2026 आणि 27च्या बॅच मुलांसाठी
जे पॅरेंट्स, जे मुलं आता 11वीतनं 12वीत जाणार आहेत, ओके, आणि 11वीतनं 12वीत जाण्याची गरज याच महिन्यात का बरं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. ओके, जसं फॉर एक्झाम्पल, ओके, 11th स्टँडर्ड स्टुडंट जे आता 12वीत जाणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे महत्वाचं. एक्झाम पॅटर्न जर का तुम्ही बघितला, 2019ला आपल्या मुलांचे सिलेबस चेंज झाले. 2019च्या आधी एक्झाम पॅटर्न वेगळा होता, सिलेबस सुद्धा वेगळा होता. 2019ला सिलेबस चेंज झाला. 2020ला कोरोना आला. कोरोना आल्यानंतर त्या वर्षी पेपरच झाले नाही. 2020ला कोरोनाची सेकंड लाट, त्या वर्षी पेपर झालेत. कसे झाले सगळ्यांना माहित आहेत, ओके, पण झालेत पेपर. केव्हा पेपर झाले? ते पेपर झाले 22 ऑफ एप्रिलला स्टार्ट झाले. 22 एप्रिलला ते पेपर स्टार्ट झाले. 2022ला ते पेपर 10 एप्रिलला स्टार्ट झाले, म्हणजे पेपर प्रीपोन झालेत. ओके, 2023ला ते पेपर 15 मार्चला स्टार्ट झाले. 2024च्या बॅचचे पेपर हे 24 फेबला स्टार्ट झाले. 2025च्या बॅचचे पेपर हे 17 फेबला स्टार्ट झाले. 2027 जे मुलं आता 12वीच्या एक्झामला बसणार आहेत त्यांचे पेपर 9 फेब पासून स्टार्ट होत आहे. जर का एवढंही तुम्ही बघितलं असेल तर पॅरेंटला लक्षात आलं असेल आपले मुलं जेव्हा 2027ला पेपरला जाणार तर या 2027च्या बॅचच्या मुलांसाठी काय होणार. पेपरचा पॅटर्न फिक्स नाही आहे, पेपरचे टाइम टेबल फिक्स नाही आहे. पेपर गव्हर्नमेंट नेहमी एक्झाम्स या प्रीपोन करताय. ओके, इट माइट बी पॉसिबल गाईज की आपल्या मुलांची एक्झाम येणाऱ्या जानेवारीमध्ये सुद्धा येऊ शकते. येणारा जानेवारी म्हणजे 2027चा. इथून फक्त 12 महिने आहे बोर्डाची एक्झाम द्यायसाठी. अशी बोर्डाची एक्झाम की ज्यात 12वीचा 100% सिलेबस आहे आणि आपल्या मुलांनी सध्या 12वीच्या पुस्तकाला उघडलं सुद्धा नाहीये. त्या मुलांबद्दल मी बोलताय जे मुलं आता 11वीत आहे, जे मुलं आता अजून याच फेजमध्ये आहेत की मला फक्त 11वीचाच अभ्यास करायचा आहे. जे पॅरेंट्स अजून मुलांना म्हणतायत की आता तू 11वीतच आहे, ठीक आहे 12वीत गेल्यावर खूप जास्त अभ्यास कर, चालणार नाही. कारण आपल्या मुलांना, ज्या मुलांनी 12वीचं पुस्तक सुद्धा बघितलं नाही त्या मुलांना 2027चा पेपर मे बी जानेवारीमध्ये द्यायची गरज पडेल. इट्स ओके, जर का जानेवारीमध्ये नाही द्यायची गरज पडली तर कदाचित तो 9 फेब वर्स्ट टू वर्स्ट बघितला आपण 9 फेब 2027ला. खरंच सांगायचं झालं तर किती महिने आहेत, तर खरंच सांगायचं झालं तर आहे आपल्याजवळ जॅन दॅट इज 2026, नंतर फेब्रुवारी 2026, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ओके, बिकॉज डिसेंबर आणि जानेवारी ते हे 2 महिने पकडल्या जात नाही. कारण डिसेंबरमध्ये जसं आपल्या देशमुख क्लासेसचं बघितलं तर 30 नोव्हेंबरला मी सिलेबस कंप्लीट करतो. डिसेंबरमध्ये प्रिलिम्स असतात आणि जानेवारीमध्ये त्यांचे प्रॅक्टिकल्स असतात. आणि आपण डिसाईड केल्याप्रमाणे 9 फेबला आपल्याला आपल्या मुलांना एक्झाम द्यायची आहे. म्हणजे विचार केला ना, आज जरी आपण 12वीचा सिलेबस सुरू केला तरी आपल्याला किती महिने भेटतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड 11, मोठी 11 महिने भेटतात 12वीचा सिलेबस अप्लाय करायला. अजून आपला 11वीचा सिलेबस बाकी आहे. ओके, आता काही पॅरेंट्स किंवा काही स्टुडंट्स असा विचार करतात की सर आता बघू ना आपण अकॅडमिक इयर म्हणजे काय असतं. सगळ्यांच्या डोक्यात म्हणजे अकॅडमिक इयर म्हणजे पावसाळ्याचा जून महिना, उन्हाळ्याच्या सुट्ट्या झाल्या म्हणजे ते मुलं 12वीत जातील, असं होणार नाही. कॉलेजेस अकॅडमिक इयर ते त्यांच्या शेड्यूलनुसारच तयार करतात. कॉलेजेस अकॅडमिक इयर हे जून महिन्यातच सुरू करणार. आणि विचार करा आपल्या मुलांना जर का येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2027च्या फेब्रुवारीमध्ये जर का एक्झाम द्यायची असेल आणि कॉलेज जर का जून महिन्यात सुरू होत असेल तर कॉलेज किती दिवस 12वीचे पेपर घेतं, किती दिवस 12वीचा सिलेबस घेतो, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. ते सुद्धा सिलेबस 30 नोव्हेंबरपर्यंत संपवणार. कारण की त्यांना सुद्धा कॉलेजच्या प्रिपरेशन करायच्या आहेत, एक्झाम्स घ्यायच्या आहेत, जानेवारीमध्ये प्रॅक्टिकल्स घ्यायचे आहेत. सो कॉलेज इज गोइंग टू टीच यू ओनली 5.5 months. बघा 1 2 3 4 5 आणि 15 जून पर्यंत कॉलेज स्टार्ट झालं, त्यामुळे त्याचे फक्त 15 दिवसच भेटणार. ओके, सो कॉलेज ही 12वी फक्त आणि फक्त 5.5 महिने शिकवतं. आणि विचार करा 12वीचा सिलेबस हा 11वीच्या सिलेबसपेक्षा 40% जास्त सिलेबस आहे. मग जर का एवढा जास्त सिलेबस असेल तर तो जास्त सिलेबस आपल्याला बरोबर ॲटलिस्ट 11 महिने तरी शिकवल्या गेला पाहिजे. जर तो 11 महिने शिकवल्या गेला तरच तो सिलेबस प्रॉपरली शिकवल्या जाईल. जर का तुम्ही अकॅडमिक्स इयर हे कॉलेजचं पकडलं, स्कूलचे पकडले तर ते फक्त 5.5 महिन्यातच संपवतात, जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आणि जे स्टुडंट्स आणि जे पॅरेंट्स याच भ्रमात आहेत की 12वी पुढच्या वर्षीची आहे तर लक्षात ठेवा मुलांचं नुकसान होणार आहे, कुठल्याही मुलांचा रिझल्ट येणार नाही. बरं,
त्या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट, आपल्या मुलांना फक्त बोर्डची एक्झाम द्यायची नाही आहे, बोर्डसोबत सीईटी आहे, जेई आहे, नीट आहे. चला त्यात आपण जेई आणि नीटचा थोडा विषय वेगळा ठेवू. हा मी व्हिडिओ जो देत आहे तो व्हिडिओ फक्त बोर्ड्स आणि सीईटीच्याच मुलांसाठी. ओके, सो हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. बोर्डचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मिनिमम कमीत कमी 11 महिने तरी अभ्यास करावा लागेल. आणि जर का 11 महिने अभ्यास करायचे असेल, येणाऱ्या फेब्रुवारी 2027 मध्ये आपली एक्झाम असेल, तर आपल्याला आपला सिलेबस 12वीचा आत्ताच 1 जानेवारी 2026 पासून सुरू करणं गरजेचं आहे. कारण जर का तो सिलेबस 2026 जानेवारी पासून स्टार्ट झाला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 30 नोव्हेंबरला तो सिलेबस बरोबर संपेल. म्हणजे 12वीचा सिलेबस मी 11 महिने बरोबर शिकू शकतो. कुठलेही टीचर शिकू शकतात. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे. डोक्यातनं हे काढा की मार्च पर्यंत 11वी आहे, नंतर मग 12वी करायची नाही. 11वी आपल्या मुलांना आत्ताच 12वी आपल्या मुलांना आत्ताच सुरू करावी लागणार. जर का 12वीचा अभ्यास आता सुरू झाला तर आपले मुलं कुठेतरी 11 महिन्यात तो कंप्लीट सिलेबस कंप्लीट करतील. आणि जर प्रॉपरली सिलेबस झाला तर प्रॉपरली रिव्हिजन लेक्चर्स करतील, प्रॉपरली प्रिलिम्स देतील, प्रॉपरली येणाऱ्या जानेवारी 2027ला ते प्रॅक्टिकल्स करतील आणि मग फेब्रुवारीमध्ये ते पेपरला प्रेझेंट होतील, ज्या केसमध्ये त्यांचे रिझल्ट येण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, हे झालं बोर्डचं. अजून मी सीईटी बद्दल बोललो नाहीये. आतापर्यंत काय व्हायचं, आतापर्यंत सीईटीची एक्झाम व्हायची इन द मंथ ऑफ मे. मग मुलांचा पॅटर्न कसा राहायचा, की मुलांचा पॅटर्न असा राहायचा की फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला बोर्डची एक्झाम द्यायची आहे, येस, आणि मे मंथमध्ये आपल्याला सीईटीची एक्झाम द्यायची आहे. मग बोर्डची एक्झाम जर का फेब्रुवारीमध्ये संपली, मे मध्ये जर का सीईटी असेल तर मुलांना सीईटीचा अभ्यास करायला 2 महिने भेटतात, 1 मार्च आणि 1 एप्रिल. हे मी आपल्या मुलांसाठी नाही सांगताय, 2026 पर्यंतची जी मुलं 12वीत आहेत त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी बरोबर आहे. पण आपल्या मुलांबद्दल जर का बघितलं असेल, म्हणजे आपले मुलं म्हणजे कुठले 2027ला जे बोर्डचे पेपर देत आहेत त्या बोर्डच्या पेपरच्या मुलांसाठी लक्षात ठेवा, सीईटी ही 2 वेळा आली असेल. आय थिंक बऱ्यापैकी पॅरेंट्सला ह्या गोष्टी माहीत असेल. पण ती सीईटी जी 2 वेळ येणार आहे, ती 2 वेळ कशी घेणार आहे, तर गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे ती सीईटी फॉर 27 बॅच स्टुडंट्स, ती सीईटी बिफोर बोर्ड्स आणि नंतर घ्यायची आहे आफ्टर बोर्ड्स. म्हणजे बोर्डच्या आधी, म्हणजे इन द मंथ ऑफ जानेवारी 2027ला ही एक्झाम आली आणि इन द मंथ ऑफ मे जशी पहिले राहायची तशी सुद्धा मे मध्ये राहणारच आहे 2027ला. ओके, आता होतं काय याचं, गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की 2 अटेम्प्ट पैकी ज्या अटेम्प्ट मध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळतील त्या अटेम्प्टला आपण तेच मार्क कन्सिडर केल्या जातील. जसं एखाद्या स्टुडंटला इथे 90% मिळाले आणि इथे 60% मिळाले तर त्याचा बेस स्कोअर कुठला आहे, 90%, तो ग्राह्य धरला जाईल, त्याच्यावर त्याच्या इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स होईल. एखाद्या स्टुडंटला इथे 60 मिळाले आणि इथे 90% मिळाले तर बेस जो आहे 90% तोच पुढे जाईल. ओके, पण आता होतं काय माहिती आहे, गव्हर्नमेंटने सांगितलंय की जेव्हा 2 अटेम्प्ट आले असतात, म्हणजे बोर्डच्या एक्झामच्या आधी अटेम्प्ट आलेला आहे, बोर्डच्या नंतर, तर युअर फर्स्ट अटेम्प्ट इज कंपल्सरी. पहिला अटेम्प्ट हा कंपल्सरी आहे. मग पहिला अटेम्प्ट कंपल्सरी आहे म्हणजे द्यावाच लागेल. जर चुकून पहिल्या अटेम्प्टचे मुलांनी फॉर्म भरले नाही तर सेकंड अटेम्प्टला इलिजिबल मुलं राहणार नाही. सो फर्स्ट अटेम्प्ट इज कंपल्सरी. ओके, मग ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ पॅरेंट्स किंवा ॲज अ टीचर्स म्हणून आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे की कुठल्याही स्टुडंटनी, म्हणजे जे स्टुडंट्स आता 2027ला बोर्डाची एक्झाम देणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये 2027ला, त्या मुलांना त्या बोर्डच्या एक्झामच्या आधी अजून एका एक्झामला प्रिपेअर व्हायचं आहे. कुठल्या, सीईटी. बरं, सीईटीला प्रिपेअर व्हायचं आहे, सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी आहे, तो द्यावाच लागणार आहे. मग जर का सपोज सीईटीची एक्झाम द्यायची असेल तर सीईटीला सिलेबस कुठला आहे, 11 स्टँडर्ड प्लस 12 स्टँडर्ड. आणि जर का या पूर्ण सिलेबसचा अभ्यास करून, प्रॅक्टिस करून, फुल पोर्शन पेपर देऊन जर का आपल्याला जानेवारी 2027ला जर का सीईटी साठी प्रिपेअर व्हायचं असेल तर आपला सिलेबस हा बिफोर जानेवारी, म्हणजे इन द मंथ ऑफ डिसेंबर आपण एक एक्झाम प्रॅक्टिस साठी किंवा रिव्हिजन साठी ठेवला. इन द मंथ ऑफ नोव्हेंबर 2026
पर्यंत पूर्ण सिलेबस कंप्लीट होणं फार गरजेचं आहे. आणि विचार करा, जर का सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये जर का मला सिलेबस कंप्लीट करायचं असेल किंवा कुठल्याही टीचरला, कोचिंगचे टीचर असू द्या, कॉलेजेसचे टीचर असू द्या, कुणालाही जर का नोव्हेंबरपर्यंत सिलेबस कंप्लीट करायचा असेल, येस नोव्हेंबरपर्यंत सिलेबस कंप्लीट करायचा असेल, तर त्याला 12वीचा सिलेबस मुलाला ओके 1 जानेवारी किंवा मंथ ऑफ जानेवारी 2026 पासूनच स्टार्ट करणं फार गरजेचं आहे. जर का तो सिलेबस आता सुरू झाला तर तो 11-12 महिने बरोबर अभ्यास करेल. मी असं नाही म्हणत की जानेवारीपासून आता 11वीचे टेक्स्टबुक फेकून द्यायची आणि 12वीचा अभ्यास करायचा नाही. 11वी तुमची पॅरलली सुरू ठेवा इन द मंथ ऑफ मार्च पर्यंत, जोपर्यंत तुमचे कॉलेजेसचे पेपर फुल होत नाही. कारण की आपल्याला तिथे स्कोअर करायचे आहेत. ओके, कारण की आपल्याला प्रॅक्टिकलचे मार्क सुद्धा महत्वाचे असतात. अभ्यास करायचा पण पॅरलली का होईना, थोडाफार का होईना. 12वीचे जे इझी टॉपिक आहेत की ज्या टॉपिकमध्ये कमी एफर्ट्स घेऊन सुद्धा मार्क भेटतील, असले टॉपिक आपल्याला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 2 ते 3 महिन्यात कव्हर करणं फार गरजेचं आहे. कारण जेवढा जास्तीत जास्त पोर्शन आपला या महिन्यांमध्ये कव्हर होतील, नंतर तर कम्प्लीट व्हॅकेशन आणि 12वीमध्ये स्पीडमध्येच क्लास चालतो, स्पीडमध्येच सिलेबस चालतो. पण आता आपल्याला शांत बसता येणार नाही. या पूर्वीच्या बॅचच्या मुलांचं मी समजू शकायचो, कारण की सीईटीच्या एक्झामला भरपूर टाइम मिळायचा. पण जर का सपोज आपल्याला सीईटीच्या फर्स्ट अटेम्प्टला क्लिअर करायचं असेल तर 11+12 स्टँडर्डचा कंप्लीट सिलेबस विथ रिव्हिजन विथ प्रॉपर टेस्ट जानेवारी 2026च्या आधीच करणं फार गरजेचं आहे. जर तसं झालं तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला चांगला स्कोअर येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, जर का पहिल्या अटेम्प्ट मध्ये स्कोअर चांगला आला तर त्यात मुलांचा एवढा कॉन्फिडन्स वाढेल की इनडायरेक्टली त्याच्यानंतरची एक्झाम आहे दॅट इज बोर्ड, त्यात ते फ्री हँड खेळतील, त्यात त्यांचा स्कोअर शुअर शॉट चांगला येईल. कारण की ते मुलं खुश असतील, त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला असेल. आणि जर का पहिल्या अटेम्प्ट मध्ये 90% आले तर सेकंड अटेम्प्ट मध्ये मी गॅरंटी घेतो त्याचा कॉन्फिडन्स एवढा बुस्टअप झाला असेल तर त्याला 99%, 98% पर्यंत सुद्धा स्कोअर येऊ शकतात. कारण की जर चांगले कॉलेजेस पाहिजे असतील ना इंजिनिअरिंगचे, तर मिनिमम स्कोअर तुमचा अबाव 98% पाहिजे, अबाव 98% पाहिजे. जर का मिनिमम स्कोअर हा अबाव 98 असेल तरच चांगले कॉलेजेस पडतील. आणि जर का तो मिनिमम स्कोअर 98 आणायचा असेल तर ऍटलीस्ट पहिल्या अटेम्प्ट मध्ये 90 अबाव येणं गरजेचं आहे. जर 90 अबाव आले तर कॉन्फिडन्स वाढतो. मुलाला असं वाटतं की 98 मधले जर का पहिल्याच अटेम्प्टला 90 आले तर राहिलेले 8% मी सेकंड अटेम्प्टला कव्हर अप करू शकेल. ओके, त्यामुळे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मार्क येणं फार गरजेचं आहे. कारण तिथून मुलाची पूर्ण सायकोलॉजी चेंज होईल. जसं एक एक्झाम्पल सांगतो, सपोज एखाद्या क्लासमध्ये 2 मित्र आहे, त्यात एकाला 90 आले आणि एकाला 60 आले. जर एखाद्या मुलाला 60 आले तर मग त्याला 90 वर जाणं फार अवघड जातं. त्याचं रिझन सांगतो मी काय. एक तर त्याचा मॉरल डाऊन झाला असतो, एक तर त्याचा कॉन्फिडन्स कमी झालेला असतो. आणि त्याच्या मित्राला मार्क आल्यामुळे ऑब्व्हियसली यार काही मुलांना तर मार्क येणारच आहे आणि काही मुलांना येणार नाही जे टाइमपास करतील. जर मार्क कमी आले तर मॉरल कमी होतो. आणि जर मॉरल कमी झाला, अभ्यासातला कॉन्फिडन्स कमी झाला तर येणाऱ्या पुढच्या एक्झामवर त्याचा इफेक्ट हॅम्पर्ड होऊ शकतो. येणाऱ्या बोर्डवर त्याचा इफेक्ट हॅम्पर्ड होऊ शकतो. येणाऱ्या सीईटीच्या सेकंड अटेम्प्टवर सुद्धा त्याचा इफेक्ट हॅम्पर्ड होऊ शकतो. कारण आपण एक गोष्ट शिकलो आहे, जेव्हा तुम्ही अंडर प्रेशर खेळता तेव्हा तुमची विकेट देता, पण जेव्हा तुमच्या डोक्यावर प्रेशर नसतं तेव्हा तुम्ही शुअर शॉट 6 मारता. सो ज्या मुलाला पहिल्या अटेम्प्ट मध्ये जास्त मार्क आले तो अंडर प्रेशर सेकंड अटेम्प्टला जाणारच नाही. कारण की त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. त्याला माहित आहे की माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये खूप चांगले मार्क आलेले आहेत, त्यामुळे तो 100% इथे 6 मारणार आणि 90चे तो 99 घेऊन येणार. पण जो मुलगा इथे 60 वर आहे आणि त्याला 90 कव्हर करायचा आहे तर त्याला अंडर प्रेशर खेळावं लागणार आहे. कारण त्याला माहित आहे पहिल्या अटेम्प्टला माझी वाट लागली आहे, सेकंड अटेम्प्टला मला खूप मेहनत करायची आहे. ठीक आहे, होऊ सुद्धा शकतं, मी असं म्हणू शकत नाही, नथिंग इज इम्पॉसिबल. जो मेहनत करेल त्याला मार्क भेटेल. पण मुलांच्या सायकोलॉजीवर इफेक्ट पडतो आणि सगळेच मुलं या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतील की नाही हे माहित नाही. ओके, मग सर आता काय, तर आता मी एकच गोष्ट सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जर का मी सांगता या गोष्टी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेली नाही आहे. आपण जर का सिलेबस प्रॉपरली अभ्यास हा आतापासून सुरू केला, जानेवारीपासून 12वीचा अभ्यास पार्शियली करा. आठवड्यातले जे 7 दिवस असतात त्या 7 दिवसातले 5 दिवस 11th स्टँडर्डचा अभ्यास करा आणि 2 दिवस 12th स्टँडर्डचा अभ्यास करा. जर आतापासून तो अभ्यास सुरू केला तर कदाचित आपला पूर्ण अभ्यास हा 12 महिन्यात कंप्लीट होईल, ज्यात
आपण येणाऱ्या डिसेंबरमध्ये त्यांची 11वी प्लस 12वीची पूर्ण फुल पोर्शन टेस्ट घेऊ शकतो आणि मुलं पहिल्या अटेम्प्टला जाऊ शकतात आणि पहिल्या अटेम्प्टला जर का स्कोअर झाला तर बोर्डच्या एक्झामच्या आधीच मुलं रिलॅक्स होतील, आई वडील रिलॅक्स होईल आणि याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. सर हे तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलू शकता? त्याचं रिझन मी सांगतो की ही जी गोष्ट होत आहे की सीईटीची एक्झाम वर्षातनं 2 वेळ होणार, बिफोर बोर्ड्स आणि आफ्टर बोर्ड्स. मग त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, मुलांच्या मेंटॅलिटीवर काय गोष्टी होऊ शकतात, हे मी माझ्या 8 वर्षाच्या अनुभवावरनं सांगताय. कारण ते काय होणार आहे हे कुणालाच माहित नाही. काय होणार आहे कुणालाच माहित नाही. ज्या वर्षी पेपर होईल, ज्या दिवशी रिझल्ट लागेल, त्याच दिवशी सगळं समजेल. गॉड नोज की जर पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट बोर्डच्या एक्झामच्या आधीच लागला, समजा जानेवारीमध्ये एक्झाम झाली, समजा 9th ऑफ फेब्रुवारीमध्ये मुलाची एक्झाम आहे आणि 8th ऑफ फेब्रुवारीमध्ये तो सीईटीचा रिझल्ट लागला, ज्या मुलाचा रिझल्ट चांगला लागला तो खुश राहील आणि ज्या मुलाचा रिझल्ट थोडाफार कमी लागला, अनएक्सपेक्टेड रिझल्ट लागला, तर काय होऊ शकतं, त्याचा कॉन्फिडन्स एवढा कमी होऊ शकतो की येणाऱ्या बोर्डच्या एक्झामवर त्याला इफेक्ट होईल, त्यात सुद्धा त्याला कमी मार्क पडतील. मग त्यामुळे ती रिस्कच आपल्याला आयुष्यातनं काढायची आहे आणि ती रिस्क जर का आयुष्यातनं काढायची असेल तर माझा एक महत्वाची सूचना आहे. मी असं म्हणत नाही की माझा ऐका, की माझा अनुभव सांगतो की मुलांनी आतापासून सिरियस होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सो दिस इज द राईट टाइम टू शूट अ व्हिडिओ. हा व्हिडिओ शूट करण्याचा राईट टाइम आहे, लक्षात ठेवा. आणि जर का डोळे उघडले असतील आणि अभ्यास आतापासून सुरू केला असेल तर तो अभ्यास आपण पूर्ण 11 महिन्यात प्रॉपरली कव्हर करू शकतो आणि सगळ्यात जास्त फोकस फर्स्ट अटेम्प्टला देऊ शकतो. आणि फर्स्ट अटेम्प्ट जर का क्लिअर झाला मे महिन्याच्या आधी, जानेवारीमध्येच जर का फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झाला तर आपले बरेच बेनिफिट्स आहेत. बोर्डची एक्झाम चांगली जाईल, सेकंड अटेम्प्टला आपल्याजवळ दुसरा चान्स असतो, स्कोअर वाढवण्याचा चान्स असतो. सो प्लीज जे 2027चे स्टुडंट्स आहेत, जे 2027ला 12वीची एक्झाम देणार आहेत, त्यांनी प्लीज जागे व्हा. स्पेशली मी पॅरेंट्सला असं म्हणणार नाही की तुम्ही जागे व्हा, पण पॅरेंट्स तुम्ही अवेअर व्हा. इव्हन काही पॅरेंट्सला या सगळ्या गोष्टी माहीत असतील, पण ज्या पॅरेंट्सला या गोष्टी माहीत नाहीत ना, प्लीज ओके, सगळ्या डेट्सवर खेळ आहे हा. मुलांच्या अभ्यासाचा खेळ नाही आहे. काही मुलं खूप हुशार आहे, काही मुलं खूप अभ्यास करतात, पण मुलांना जर का हेच माहीत नसेल की मला किती स्ट्रॅटेजिकली अभ्यास करावा लागेल, की माझ्याजवळ एक्झॅक्ट किती महिने आहे, तर रिझल्ट येणार नाही. वेळेवर येणाऱ्या दिवाळीत जर का मुलाचे डोळे उघडले तर टाइम मिळणार नाही. आणि आपण 12वीमध्ये सायन्स घेतला आहे. सायन्स ही अशी स्ट्रीम आहे की ज्यामध्ये तुम्ही चमत्कार करू शकत नाही. सायन्समध्ये तोच मुलगा रिझल्ट देतो जो स्वतःबद्दल प्रामाणिक असतो, सिन्सिअर असतो. 10वीत जसं आपले मुलं आहेत, 10वीत काही मुलं म्हणतात की सर आम्ही, पॅरेंट्स सुद्धा मला ऍडमिशनला येतात, म्हणतात की सर यांनी वर्षभर अभ्यास केला नाही, पण शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून यांनी पूर्ण सरकार बदललं, 70% 90% गेलं. गुड, ऑल दी व्हेरी बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. मार्क आले, पेढे वाटले, बस. 12वीत असं होणार नाही. 12वीत असला चमत्कार होणार नाही. जर का मुलांनी टाइमपास केला आणि 10वीच्याच ॲटिट्यूडनी अभ्यास केला तर 12वीत अशी वेळ येऊ शकते की मुलगा बोर्डाच्या पेपरला जाईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. हा माझा अनुभव सांगतो. म्हणून तर मुलांचे 20% ड्रॉपडाऊन होतात 12वीत, कारण की अभ्यास आपण 10वीच्याच मेथडनी करतो. आपल्याला अभ्यासाची स्ट्रॅटेजी चेंज करणं फार गरजेची आहे आणि अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी सोबत आता टाइम टेबल खेळणं फार गरजेचं आहे. बरं, हे दिलेले जे टाइम टेबल आहेत की इन द मंथ ऑफ जॅन सीईटी, इन द मंथ ऑफ फेब बोर्ड्स अँड इन द मंथ ऑफ मे नेक्स्ट सीईटी, या डेट्स मी माझ्या मनाने देत नाही आहे, गव्हर्नमेंटने दिलेले आहेत. हां, मला हे माहीत नाही आहे की जानेवारीमध्ये सीईटी कुठल्या तारखेला सुरू होत आहे, पण हे गॅरंटी आहे की पहिला अटेम्प्ट हा जानेवारीमध्येच आहे. मला हे माहीत नाही आहे की बोर्डची एक्झाम फेब्रुवारीमध्ये एक्झॅक्ट 9ला सुरू होईल का, नाही, पण फेबमध्येच एक्झाम आहे, कुठल्या दिवशी असू शकतं. मला हे माहीत नाही आहे की मे मध्ये एक्झाम सीईटीची कुठल्या डेटला आहे, पण मी गॅरंटी घेतो मे मध्येच आहे, कारण की ह्या डेट्स गव्हर्नमेंटने आत्ताच दिलेल्या आहेत. जर का बोर्डाने या डेट्स दिल्या असतील तर आपल्याला या डेट्सचाच विचार करून 5-10 दिवस पुढे मागे असून त्यांनी काय फरक पडणार आहे. आपल्याला तुमचा स्ट्रॅटेजी बनवावं लागणार आहे अभ्यासाची. सो ज्या मुलांना अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीमध्ये डाऊट असेल त्यांनी मला फटाफट कमेंट करून टाका. मी एकदम भन्नाट स्ट्रॅटेजी तयार केली आहे, त्याची एक PDF केली आहे. ती PDF मी तुम्हाला ज्यांच्या कमेंट्स आल्या असतील त्यांना मी लगेच ते PDF पाठवेल. पण व्हिडिओ शूट करण्याचं कारण एकच आहे, पॅरेंट्स आणि स्टुडंट्स प्लीज जागं व्हावं लागेल. अभ्यास सगळेच करतायत, मला माहित आहे, एव्हरीवन विल डू, सगळेच चांगल्या प्रकारे चांगलं खेळतील, चांगले मार्क आणतील. पण तुम्हाला जर का ह्या पुढच्या 12 महिन्यात काय होणार आहे ह्या गोष्टी आत्ताच माहीत असतील तर तुम्ही आता तुमच्या अभ्यासाची स्पीड वाढवू शकता. आणि जर का अभ्यासाची स्पीड वाढवली, जर का तुम्ही तुमच्या गाडीला अजून आहे त्या स्पीडपेक्षा थोडं ॲक्सिलरेट केलं तर डेस्टिनेशन लवकर गाठता येईल. पण एक भान ठेवा, MST CETच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये रिझल्ट येणं फार गरजेचं आहे.
जर रिझल्ट आला नाही, सायकोलॉजीवर काम करून रिझल्ट डिप्रेशनमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. सो ज्या लोकांना अजून स्ट्रॅटेजी खूप डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करा. आणि अजून जर का काही डाऊट्स असतील की सर याच्यावर अजून डिटेलमध्ये व्हिडिओ टाका, तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला तो व्हिडिओ टाकतो. पण जे स्टुडंट्स 12वी 2027 ला जाणार आहे ते स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मी गॅरंटी घेतो की तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी ह्या क्लिअर झाल्या असतील. आणि जर खरंच क्लिअर झाले असतील तर थँक्यू म्हणून प्लीज मला कमेंट करा, मेसेज करा. थँक्यू सो मच. ऑल दी व्हेरी बेस्ट.